मंडळी, महाराष्ट्र कसा सुसंस्कृत आहे याचे दाखले एकीकडे आपण देतो, पण त्याचवेळी दुसरीकडे आपले राजकारणी, आपले लोकप्रतिनिधी धरबंद सोडून बोलतात, बेताल वक्तव्य करत राहतात. त्यांचं वागणं बघून, बोलणं ऐकून यांना आपले प्रतिनिधी का म्हणायचं असा प्रश्न तुम्हा आम्हा कुणालाही पडेल. कधी कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून, तर कधी टाळ्या मिळतात म्हणून, तर कधी आपापल्या हायकमांडला खुश करण्याच्या नादात नेते वाहवत जातात आणि नको त्या भाषेत, नको त्या शब्दात आपल्या संस्कारांचं प्रदर्शन अगदी सार्वजनिक ठिकाणी करतात. भाषेची ही घसरण काळानुरूप आहे असं प्रत्येक पिढीला वाटत राहतं. भर मंचावरून एकमेकांची उणीधुणी काढण्याची समृद्ध राजकीय परंपरा आपल्याकडे आहे याचा विसर अनेकांना पडतो. इतकंच सध्याच्या 2020च्या काळात आपले नेते पातळी सोडून जास्त खाली खाली खोल जात आहेत आणि त्यालाच न्यू नॉर्मल समजत आहेत. हेच जास्त धोकादायक आहे. आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवू शकत नाहीत ते वादग्रस्त वक्तव्य करत केविलवाणा शॉर्टकट घेत आहेत का, असाही प्रश्न खरं तर तुम्ही बोलला नाहीत तरी चालेल, पण तुमचं काम बोलणं जास्ती गरजेचं आहे. सार्वजनिक जीवनात बोलण्या वागण्याचा दर्जा घसरवण्याच्या स्पर्धेत सर्वच पक्ष आपापला वाटा उचलत आहेत. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. अश्लाघ्य भाषा वापरण्याचे कान टोचावेत असं एकाही पक्षाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याला वाटत नाही. हे जास्त दुर्दैवी आहे. मंडळी, निवडणुकांचा हंगाम हा वेशेवर येऊन ठेपलाय. त्यामुळे नेत्यांची भाषा जास्त कलरफुल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.